आज मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण भागातील मामनोली गावामध्ये भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून लाईट फोकस देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मुरबाड, कल्याण ग्रामीण, बदलापूर शहर तसेच अंबरनाथ ग्रामीण भागात विविध प्रकारचे उपक्रम राबवायला आपण सुरुवात केलेली आहे। प्रत्यक्ष गावात, खेड्यामध्ये, पाड्यामध्ये, वस्तीमध्ये जाऊन छोटे छोटे सामाजिक कार्यक्रम आपण राबवायला सुरुवात केलेली आहे। आणि त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम मामनोली गावातील कल्याण ग्रामीण भागात जे मामनोली गाव आहे त्या ठिकाणी काही भागामध्ये काळोख पडतो, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना आणि नागरिकांना काळोख 2 लाईट फोकसची मागणी गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती। म्हणून आपण 2 लाईटचे फोकस आज मामनोली गावाला भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून देत आहोत। या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ते महेशजी तपासे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपकजी वागचौडे साहेब, शिवसेना उपनेते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र राज्य सन्माननीय अल्ताफभाई शेख साहेब तसेच संतोषजी पष्टे साहेब यांनी या ठिकाणी लाईट फोकससाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या मागणीला त्यांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचं मी मंचच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। आज या छोट्याशा कार्यक्रमाला या गावचे सामाजिक कार्यकर्ते वसंतजी कोर, दामोदरजी कोर, सुदामजी गायकर, मिलिंदजी कोर, सुरेशजी बांगर आणि ग्रामस्थ या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत। भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून नाक्यावर आपण आठवडी बाजार सुद्धा 3-4 वर्षापूर्वी सुरू केला आणि या गावामध्ये जी काही मदत लागेल ती करण्याचा आपण प्रयत्न करत असतो। पुढच्या 2-4 दिवसात कुंदे गावामध्ये आपण एक कॅरम बोर्ड कक्ष सुरू करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांनी कॅरम सुद्धा खेळला पाहिजे, बुद्धिबळ सुद्धा खेळला पाहिजे। तो एक कार्यक्रम आपण कल्याण ग्रामीण मधील कुंदे गावात राबवणार आहोत। आज मामनोली गावात आपण 2 लाईटचे फोकस या मान्यवरांची मी नावं घेतलेली आहेत, त्यांच्या माध्यमातून 2 लाईटचे फोकस या ठिकाणी देत आहोत। या लाईटच्या फोकसचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो।